80 minutes. Find your focus, master distraction, and get the right things done. By Peter Bragman. स्वप्न आपण सगळेच जण पाहतो नाही का? कोणाची स्वप्न खूप मोठी असतात तर कोणाची लहान. तुमची स्वप्न कशी आहेत? बरं, ज्यांची स्वप्न मोठी असतात ती माणसं साहजिकपणे खूप व्यस्त राहतात. त्यांच्याकडे रोजच्या कामांची एक भली मोठी यादी तयार असते. ते म्हणतात ना, त्यांच्याकडे श्वास घेण्या इतका देखील वेळ नसतो. पण हे सगळं करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी किती पट बरोबर आहे? जर तुम्ही नेहमीच थकलेले असाल तर तुमच्याकडे कुठलेही काम लवकर पूर्ण करण्याची ऊर्जा शिल्लक राहणार नाही आणि त्याचा परिणाम तुमच्या क्रिएटिव्हिटीवर देखील होईल. यासाठी तुमच्याकडे एक असे सिक्रेट हवे जे खरोखर तुमच्या फेवरमध्ये काम करेल. हे पुस्तक तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर कसे लक्ष द्यायचे, आयुष्याला ऑर्गनाईज कसं करायचं हे शिकवेल. तसेच तुम्हाला याची जाणीव करून देईल. कधी कधी स्वतःला थोडं थांबवून स्वतःच्या स्ट्रॅटर्जीबद्दल पुनर्विचार केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सुधारणा करू शकता. तुमच्या रिॲक्शनला म्हणजे प्रतिक्रियेला कंट्रोल करून आयुष्याला कसे कंट्रोल करायचे हे सुद्धा तुम्ही शिकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेता तेव्हा ते अतिशय चुकीचे असते. त्यामुळे हे कसे टाळायचे हे देखील तुम्हाला काही ट्रिकच्या माध्यमातून कळेल. यशाचा दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखावे लागेल. हे पुस्तक तुम्हाला तुमचे पॅशन निवडण्यासाठी मदत करेल. यासाठी तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या 4 गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. आपले पॅशन निवडल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पायरीकडे वळू शकता. येथे तुम्हाला तुमचा फोकस एरिया निवडायला मदत होईल. जर तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात तर ही समरी ऐकून तुमच्या फोकस एरियाला आणखी नीट समजू शकाल आणि तुम्हाला त्याचे ओझे वाटणार नाही. ही तत्वे समजल्यानंतर शेवटच्या धड्यात तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचं हे कळेल, ज्याने तुमचे आयुष्य बदलू शकेल. तर तयार आहात ना तुमचे आयुष्य 18 मिनिटात बदलण्यासाठी? रिड्युसिंग युअर फॉरवर्ड मोमेंटम. काही लोक जेव्हा एखादा प्रोजेक्ट सुरू करतात तेव्हा त्यांच्या कामाचा वेग खूप असतो. त्यांना वाटते असं केल्याने त्यांना लवकर यश मिळेल किंवा प्रोजेक्ट लवकर संपेल. पण कधी कधी थांबून शांत मनाने आपल्या योजनेबद्दल पुनर्विचार केला गेला पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात तेव्हा तुम्ही काही वेळासाठी आपला वेग कमी केला पाहिजे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या भांडणात किंवा शाब्दिक कलहात अडकले असाल तेव्हा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चुकीच्या बाजूने उभे आहात तर तुम्ही आपला वेग कमी करून शांत मनाने विचार करा की पुढे काय केलं पाहिजे. असं समजूया की तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, पण जर तुम्हाला कुठेतरी खटकत असेल की तुम्ही चुकीच्या दिशेने पुढे जात आहात किंवा तुमची आयडिया यशस्वी होणार नाही, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अपयशी व्हाल किंवा वेळ आणि पैसे दोन्ही खर्च कराल, तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये थांबून सगळं काही पुन्हा सुरू केलं पाहिजे. म्हणजेच नवीन प्लॅन सोबत नव्या ऊर्जेने कामास सुरुवात केली पाहिजे. चूक मान्य करणे ही एक शक्तिशाली व्यक्तिमत्व होण्याची निशाणी आहे. याला एक उदाहरणातून समजून घेऊया. डॉक्टर एलन रॉसेलफिल्ड कोलंबिया स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन होते आणि त्यांनी आपले बहुतांश आयुष्य दुसऱ्यांना मदत करण्यात घालवले, विशेषतः HIV एड्सच्या रुग्णांना मदत करण्यात घालवले. डॉक्टर एलन एक मोठे नेते होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थला त्यांचे नाव देण्यात आले. एके दिवशी डॉक्टर एलन छोट्या मुलांना वॅक्सिन द्यायला हवी की नाही या विषयावर आपल्या एका मित्रासोबत वादविवाद करत होते. डॉक्टर एलन यांना या विषयाची बरीच माहिती होती आणि त्यांचे म्हणणे होते की लहान मुलांना वॅक्सिन दिले पाहिजे. आपल्या मुद्द्याला खरे ठरवण्यासाठी त्यांनी ठोस पुरावे दिले, ज्यात सांगितले होते वॅक्सिनने लाखो लोकांना पोलिओ आणि मिझल्स सारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवले आहे. पण दुसरीकडे त्यांचे मित्र ली वॅक्सिनच्या विरोधात होते. ली यांनी वाचलेल्या इंटरनेटवरील एका लेखानुसार ते वॅक्सिन देण्याविरोधात होते. ते म्हणाले की हा लेख पुरावे देतो की वॅक्सिनने बऱ्याच लोकांना नुकसान पोहोचवले आहे. डॉक्टर एलन या विषयाचे तज्ज्ञ असून सुद्धा ली यांच्या बिनपुराव्याच्या लेखावर हसले नाही. त्यांनी रागावण्याऐवजी किंवा स्वतःला खरे सिद्ध करण्याऐवजी चर्चा थांबवली आणि थोडा वेळ विचार केला. मग डॉक्टर एलन यांनी ली यांना सांगितले की त्यांनी तो लेख वाचला नाही आणि तो वाचल्यानंतरच ते त्यांचं मत मांडतील. बरेच लोक असा विचार करतात, त्यांनी जर आपली चूक मान्य केली तर ते आपला सन्मान, स्थान आणि पॉवर हरवून बसतील. पण सत्य याच्या उलट आहे. सगळ्या जगासमोर आपली चूक मान्य करणे
ही एक शक्तिशाली आणि मजबूत व्यक्तिमत्व होण्याची निशाणी आहे. एखादी गोष्ट माझीच कशी खरी हे पटवून सांगण्याचा प्रयत्न आपण समोरच्याला करत असतो, त्याच्या तळाशी काही जाण्याचा प्रयत्न आपण करत नाही. वेअर डू यू वॉन्ट टू लँड? तुमच्यासोबत असं झालंय का की शाळेतील एखाद्या विशिष्ट विषयाचे शिक्षक तुम्हाला अजिबात आवडत नव्हते, त्यामुळे तुमची त्या विषयातील आवड कमी कमी होत गेली, त्या विषयाबद्दल तुमच्या मनात भीती निर्माण झाली आणि याचा परिणाम तुम्ही नापास झाला होतात किंवा मार्क कमी पडले होते. खूप सारे लोक या जाळ्यात अडकतात कारण आपण बाह्य घटकांना जास्त महत्त्व देत बसतो. जसे एखाद्या विषयाचे शिक्षक आवडत नाहीत म्हणून आपण त्याला स्वतःची कमजोरी बनवून बसतो. म्हणून तुम्हाला कशात कमजोर राहायचे आहे किंवा कशात स्वतःला मजबूत बनवायचा आहे हा निर्णय तुमचा स्वतःचाच असायला हवा. तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना हे ठरवू देऊ नका. निर्णयांच्या बाबतीत सांगायचे झाले तर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य तुम्ही कंट्रोल करत आहात, पण हा तुमचा केवळ गैरसमज आहे. खूप वेळेस कुठल्याही ट्रिगरवर आपण न विचार करता पटकन रिॲक्ट होतो आणि त्यामुळे आपण लगेच निर्णयावर पोहोचतो. उदाहरणासाठी तुमचे गणिताचे शिक्षक, ज्यांच्यामुळे तुम्ही गणित अवघड आहे असा गैरसमज करून घेतला. तुम्हाला तुमचा फोकस बदलावा लागेल. आयुष्यात येणाऱ्या ट्रिगरला आपले निर्णय घेण्याचा कंट्रोल न देता आपण स्वतः आपल्या परिणामांना कंट्रोल केलं पाहिजे आणि तुम्ही ते तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्हाला हे माहिती असेल की तुम्हाला काय परिणाम हवा आहे. मग अशा वेळी थोडी गती मंदावून तशी रिॲक्शन शोधली पाहिजे जी आपल्याला हवा तो परिणाम देण्याची शाश्वती देईल आणि तुमच्या मनाप्रमाणे यश मिळेल. या पुस्तकाचे लेखक पीटर हे कन्सल्टंट देखील आहेत. त्यांच्या एका क्लायंटचे नाव हंटर होते. हंटर यांच्या कंपनीवर बऱ्याच केसेस चालू होत्या आणि मीडिया समोर त्यांचे नाव धुळीस मिळाले होते. हंटर यांच्या समस्या पीटर सोडू इच्छित होते. एके दिवशी हंटर यांनी पीटर यांना सांगितले की तुम्ही जर मला मदत करण्यास तयार असाल तर देखील तुम्ही माझ्या समस्या सोडवू शकणार नाही, कारण याआधी देखील मी बऱ्याच कन्सल्टंटना हायर केला होता आणि तुमच्या अपयशानंतर देखील मी हायर करणारच आहे. हे ऐकून पीटरला नक्कीच वाईट वाटले आणि ऑफिसमधून बाहेर पडताच त्याने आपल्या काकांना फोन करून सांगितले की त्यांना हंटर अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे ते हंटर यांच्या कंपनीसाठी काम करणार नाही. हे ऐकून काका हसले आणि त्याने पीटरला एक महत्त्वाचा सल्ला दिला. गरजेचे नाही की आपण ज्यांच्यासोबत व्यवहार करत आहोत ते आपल्याला आवडलेच पाहिजेत, आपण फक्त आपल्या कामावर लक्ष दिले पाहिजे. म्हणून पीटर यांनी हंटर सोबत काम करायचे ठरवले. त्यांनी बरेच वर्ष काम केले. एके दिवशी पीटर जेव्हा हंटर यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी स्वतः लिहिले एक पुस्तक हंटरच्या कपाटात पाहिले. पीटरने हंटरला विचारले की त्यांनी ते पुस्तक वाचले आहे का? हंटर म्हणाला, हो, मी ते पुस्तक वाचले आहे आणि खूप छान आहे. त्या एका भेटीने आणि बोलण्याने पीटरच्या मनात असणाऱ्या हंटर बद्दलच्या सगळ्या भावना बदलल्या. आता हंटर त्यांना आवडू लागले होते. असेच होते जेव्हा आपण एखाद्या रिॲक्शनला ठरवून देतो की पुढे काय करायचे आहे आणि बऱ्याच चांगल्या संधी गमावून बसतो. म्हणून आपण आपल्या हट्टापायी भविष्याची संधी गमावू नका. एखादा विचार जर तुम्हाला थांबवत असेल तर त्याला सोडून दिले पाहिजे. हाच यशस्वी जीवनाचा आणि पुढे जाण्याचा मूलमंत्र आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला जज करण्या अगोदर बऱ्याचदा विचार करा, त्या व्यक्तीचं नेमका इंटेन्शन काय आहे हे जाणून घ्या. चूजिंग युअर नेक्स्ट मूव्ह ॲट द इंटरसेक्शन ऑफ 4 एलिमेंट्स. आपण खूप साऱ्या गोष्टी करू पाहतो, पण कधी कधी आपल्याला वाटतं की आपण काही करू शकणार नाही, कारण आपण खूप साऱ्या आवडणाऱ्या गोष्टींमधून काहीच निवडू शकत नाही आणि शेवटी आपण काहीही न करण्याचा निर्णय घेतो. तुम्ही जर आताच या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले नाही तर पुढील आयुष्यात भरमसाठ अशा संधी येतील आणि तुम्ही गडबडून भरकटून जाल. पहिली गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या ताकदीबद्दल माहिती हवी आणि यात मास्टर होण्यासाठी तुम्ही स्वतः सुधारणा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा गोष्टीवर फोकस करता ज्यात तुम्ही बेस्ट आहात तेव्हा तुमच्या यशस्वी होण्याचे चान्सेस देखील वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कमतरतेला घाबरून त्यापासून दूर पळण्याऐवजी त्यात बेस्ट देण्यासाठी प्रयत्न करा. मग पहा कशी तुमची कमतरताच तुमच्या यशाचं रहस्य बनेल. चला तर याचं एक उदाहरण पाहूया की कसं एका माणसाने आपल्या कमतरतेला आपलेसे करत आपले काम साध्य केले. जोफ एक यशस्वी व्यक्ती आहे. चॅरिटी फाउंडेशनला आपल्या मालमत्तेचा मोठा हिस्सा दिल्या कारणाने ते प्रसिद्ध देखील आहेत. एकेवेळी जोफ आपल्या मित्रासोबत बाहेर जेवण्यासाठी गेला. एक वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला. जोफने त्याला श्रिम्प सॅलड मागितले, पण त्याने सांगितले की मला श्रिम्प सॅलड ऐवजी सॅल्मन सोबत द्या. वेटरने हसून सांगितले
की मी अरेंजमेंट करतो, पण त्यासाठी तुम्हाला $1 जास्तीचा द्यावा लागेल, कारण सॅल्मन श्रिम्पपेक्षा महाग आहे. काही वेळ विचार केल्यानंतर जॉब म्हणाले, ठीक आहे, मग मी श्रिम्पच घेईन, सॅल्मन नको. जॉब जरी श्रीमंत असले तरी देखील ते $1 किंमत समजतात. काही लोक जॉब यांना कंजूस म्हणून संबोधतात किंवा त्यांना जॉबचे वागणे विचित्र वाटते, पण त्यांना जॉबच्या त्या विचारांबद्दल माहिती नाही ज्यामुळे ते यशस्वी बनले आहेत. जॉब आपल्या तत्वांना तंतोतंत पाळतात. जर एखादी गोष्ट रिटर्नमध्ये डबल फायदा देत नसेल तर त्यावर पैसे खर्च करणे व्यर्थ आहे, मग ते $1 का असेना. वायफळ पैसे खर्च करणे ही त्यांची कमजोरी होती. त्यांना तिच्यावर काम करून त्याच गोष्टीला त्यांच्या यशाची गुरुकिल्ली बनवले. आता कळाले मित्रांनो, कसं जॉब यांनी आपल्या कमतरतेला आपल्या विरुद्ध न जाऊ देता आपल्या फायद्यासाठी वापरले. याच गोष्टीमुळे त्यांनी आपली संपत्ती कमावली. हा सिद्धांत त्याने मनापासून अंगीकारला आहे. यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखावे लागेल. तुम्हाला स्वतःची ताकद आणि कमतरता याबद्दल माहिती असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यावर फोकस करून आपले काम साध्य करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्यात काहीतरी वेगळेपण असेल तर त्याला बदलू नका. जगापासून वेगळे आणि भन्नाट असणे ही खूप मोठी गोष्ट असते. जग जसं वागतं तसं वागू लागला तर स्पर्धेत तुमचं जिंकण्याचे चान्सेस कमी होतील. म्हणून तुमच्यात जे वेगळेपण आहे त्याचा फायदा घेऊन पुढे जात राहा. दुसऱ्या लोकांपासून वेगळे असल्यामुळे वेगळं वागल्याने तुम्हाला लाज वाटून घेण्याची काही गरज नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा वेगळेपणा तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. चौथी गोष्ट म्हणजे जगण्याचे पॅशन शोधणे. जेव्हा तुम्ही येणाऱ्या वर्षाची प्लॅनिंग सुरू कराल तेव्हा तुमचा फोकस तुमच्या इच्छेवर पाहिजे, ना की अशा गोष्टींवर जे पैसे मिळवून देतील. पॅशन ही अशी गोष्ट पाहिजे जी तुम्ही नेहमी करू शकता. जसं मी हा यूट्यूब चॅनल रन करतोय, अजूनपर्यंत इथून मला अर्निंग नाही आहे, परंतु तरीही मी चालू करतोय, कारण का बुक रीडिंग करणं आणि त्याचा व्हिडिओज बनवणं हा माझा पॅशन आहे. डिसाइडिंग व्हॉट टू डू. तुमच्यावर कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा तुमच्याकडे करण्यासाठी बरेच कामं होते, पण तुम्हाला कळतच नव्हतं की नेमकी सुरुवात कुठून करायची? आपण सगळेच यातून कधी ना कधी गेलो आहोत. आपल्याला वाटतं की एखादं काम जर आपण जास्त वेळ केला तर आपण प्रोडक्टिव्ह बनू. खरं तर याच्या अगदी उलट घडतं. जर तुमच्या यादीमध्ये 20 कामं आहेत तर तुम्ही जोमाने मेहनत करण्याऐवजी थकाल आणि थांबून जाल. दरवर्षी तुमचा फोकस हा 5 गोष्टींवर असला पाहिजे, ज्यात 3 गोष्टी कामासंबंधित आणि इतर 2 गोष्टी स्वतःच्या वैयक्तिक जीवनासंबंधित असल्या पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही टू डू लिस्ट बनवाल त्यात फक्त 5 गोष्टी लिहा. त्याचे एक उदाहरण पाहूया. फियोरेला एका मिड साइज टेक कंपनीची सेल्स हेड होती. त्यांच्या कामाविषयी त्या खूप कन्फ्यूज होत्या, म्हणून त्यांनी पीटर यांची मदत मागितली. फियोरेला यांच्याकडे काम करण्यासाठी बऱ्याच गोष्टी होत्या. त्यांना आशियातील सेलच्या परफॉर्मन्स संबंधित मुद्दे सोडवायचे होते, यूएसच्या टीमचे काही प्रॉब्लेम सोडवायचे होते, सीईओ सोबत स्ट्रॅटर्जी देखील डिस्कस करायची होती. हे सगळे टास्क त्यांनी एका दिवसाच्या टू डू लिस्टमध्ये लिहिले होते. या व्यतिरिक्त अजून बरीच कामं होती. फियोरेलाकडे एवढे जास्त काम असून देखील त्यांना कळत नसे की नेमकं काय करावे. त्या एकदम गडबडून जात आणि कशाची सुरुवात करू शकत नव्हत्या. असं होण्यामागचं कारण म्हणजे त्या आधीच या कामांपुढे हार मानत असे. त्यांना वाटत होतं त्यांना निवांत क्षणाची गरज आहे. मग जेव्हा फियोरेला यांनी आपल्या लिस्टला ऑर्गनाईज करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अशी बरीच न महत्त्वाची कामं आहेत, कॅलेंडरमध्ये उगाच जागा व्यापत आहेत आणि तेच फियोरेला त्रास देत होते. जर तुम्ही महत्त्वाकांक्षी असाल तर तुम्हाला ऑर्गनाईज होण्याची गरज आहे, नाहीतर तुम्ही काहीच करू शकत नाही. सगळ्यात अगोदर तर त्या 5 गोष्टींना ठरवा ज्यावर तुम्ही फोकस करू इच्छिता. मग एक अशी लिस्ट बनवा ज्याच्या साहाय्याने ते तुम्ही 5 गोल साध्य करू शकाल. असं केल्याने एक गोष्ट निश्चित होईल की तुमचा वेळ वाया जाणार नाही. याने तुम्ही फोकस राहाल, कुठलीही भीती नसेल आणि तुम्हाला थकल्यासारखं मुळीच वाटणार नाही. एक म्हण आहे, आपल्याकडे जे थोडं आहे ते भरपूर आहे. इंग्रजीत सांगायचं झालं तर लेस इज मोर. तुम्ही येणाऱ्या वर्षात तुमचे 5 गोल ठरवले पाहिजेत आणि फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला 3 करिअर गोल्स आणि 2 वैयक्तिक गोल्स बनवायचे आहेत. गेटिंग थिंग्स ऑफ युअर टू डू लिस्ट. तुम्ही फोकस करण्यासाठी 5 गोल्स ठरवल्यानंतर आता वेळ आहे आपल्या बाकी कामाबद्दल विचार करण्याची. सगळं वेळ ऑर्गनाईज केल्यानंतर जी कामं उरतील त्यांचे विभाजन होऊ शकत नाही, तरी देखील तुम्हाला ते करायचे आहेत. किंवा तुमच्याकडे असे काही काम असतील जे तुम्ही दिवसभरात पूर्ण करू शकणार नाही, तर अशा कामांचे काय करणार?
तुम्ही बसून या लिस्टला पुन्हा एकदा तपासून पहा. तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. तुम्ही या टास्कला लगेच पूर्ण करू शकता किंवा उद्या परवावर ढकलू शकता. तुम्ही या टास्कला अशा लिस्टमध्ये टाकू शकता ज्यांना तुम्ही नंतर कधीतरी करा किंवा तुम्ही सोडून द्याल. तर एक ट्रिक अशी आहे की कुठल्याही टास्कला टू डू लिस्टमध्ये 3 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवता कामा नये. अशा अर्धवट राहिलेल्या टास्कमुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकेल. तुम्ही दबावाखाली येऊ शकता आणि स्वतःला कुठेतरी हरवून बसू शकता. असे येऊ शकते. तुम्हाला खूप राग येऊ शकतो आणि रागाच्या भरात तुम्ही अशी एखादी गोष्ट करून बसाल जी तुमच्या स्वभावाला साजेशी नसेल. आता डोचे उदाहरण पाहू. डो एका प्रोफेशनल सर्व्हिस फर्मचे CEO आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप यश मिळवले आहे आणि सगळ्यांना ते खूप आवडतात कारण ते चांगले आणि सज्जन माणूस आहे. डो यांच्याकडे एक चांगला जॉब आहे आणि आनंदी संसार, मुलं बाळ आहेत. ते खूप हुशार आहेत. शिवाय आपल्या आजूबाजूच्या लोकांचा देखील ते विचार करतात. डो यांचे बरेच वाचन असल्याकारणाने पार्टीमध्ये ते नेहमी लोकांच्या घोळक्यात असतात. पण एकदा डो यांनी रागाने आपला फोन फेकून दिला जो एका एम्प्लॉईला थोडक्यात लागण्यापासून वाचला. पण नंतर मात्र त्यांना याची जाणीव झाली की असे वागणे त्यांच्या स्वभावातच नाही. ही त्यांची ओळख नाही आहे. डो एक चांगली व्यक्ती आहेत जे सगळ्या जणांना आवडतात. पण नेमके त्या दिवशी असं का बरे झाले? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या लांब लचक लिस्टमुळे ते त्रासले होते. डोच्या हातातून असे बरेच कामं राहिली होती जे त्यांनी कधी पूर्ण केली नव्हती. त्यामुळे ते स्वतःला बेकार समजत होते. त्यांच्याकडे त्या अचीवमेंट होत्या. त्यांना घेऊन डो अजिबात खुश नव्हते. फोन फेकल्यानंतर डो यांनी माफी मागितली. सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न केला. पण एक चुकी किंवा वाईट गोष्ट 100 चांगले कामं झाकून टाकते. हाच तो क्षण होता जेव्हा डो यांची ओळख बदलून गेली होती आणि त्यामागचे कारण होते ते आपली टू डू लिस्टमधील कामं पूर्ण करू शकले नव्हते. पेंडिंग कामं 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहिल्याने त्यांच्या स्वभावात चिडचिडपणा आला होता. जर तुम्हाला देखील डो यांच्याप्रमाणे आपल्या रागाचा उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला एक सोपी ट्रिक शिकावी लागेल. रोज सकाळी तुमचा गजर 1 तासाच्या अंतराने सेट करा आणि मग स्वतःला 2 प्रश्न विचारा. पहिला की मागच्या 1 तासात मी कोणतं प्रोडक्टिव्ह काम केलं आणि दुसरा म्हणजे मी असं काय करू ज्याने माझा पुढचा 1 तास आधीपेक्षा चांगला होईल. असं केल्याने तुमचा फोकस राहील आणि लिस्टमधल्या बाकी टास्कसाठी तुम्ही चिंता करत राहणार नाहीत. यामुळे तुम्ही प्रत्येक तासाचा पुरेपूर वापर कराल. क्रिएट अ डेली रिच्युअल. तुम्हाला एका दिवसात सगळं काही करण्यासाठी वेळ मिळतो का? साहजिकच नाही. सगळी लोक हीच तक्रार करतात की त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण मागील काही चॅप्टरमध्ये जसं पाहिलं की वेळेचा अभाव असणे चुटकीसरशी जाऊ शकत नाही. खरं चॅलेंज तर तुमच्या प्लॅनला कसं खरं उतरवता आणि कशी त्याची अंमलबजावणी करता यावर आहे. एवढे सगळे प्रॉब्लेम असताना तुम्ही आपल्या प्लॅनला कसे टिकवून ठेवता यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मात्र अगदी सोपं आहे. तुम्हाला एक रुटीन बनवावं लागेल. ही आहे 18 मिनिटाची टेक्निक. सगळ्यात पहिले सकाळी उठल्यावर तुमच्या प्लॅनिंगसाठी तुम्हाला 5 मिनिट दिले पाहिजे. लक्षात राहू द्या की तुम्हाला तुमची कामं 5 कॅटेगरीजमध्ये बसवायची आहेत. मग रोज 1 तासानंतर 1 मिनिट आपली प्रोडक्टिव्हिटी चेक करायची आहे आणि अजून सुधारणा कशी करता येईल हे बघायचं आहे. सगळ्यात शेवटची स्टेप आहे की दिवसाच्या शेवटी 5 मिनिटं तुम्हाला आपला दिवस कसा गेला याचं आकलन करायचं आहे. तुम्ही स्वतःला असं विचारू शकता की दिवसभरात तुम्ही काय काय शिकलात, कुठल्या गोष्टीत अजून इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यावर पुढील दिवशी काय काम करायचं आहे. तुमचे गोल्स असे असायला हवे जे करताना तुम्ही कधीच थकलेले फील करणार नाही. जॅक ललन एक फिटनेस गुरु होते. ते लोकांना भरलेल्या होडीला स्वतःशी बांधून 1 मैलपर्यंत पोहून जाण्यासाठी प्रसिद्ध होते. असं काहीतरी करणे खरंच खूप दुर्मिळ आणि युनिक आहे. शिवाय यात ताकदही खूप लागते. जॅक यांचा हा शो टीव्हीवर येत असे. अमेरिकेच्या इतिहासात फिटनेस संबंधीची ही मालिका टीव्हीवर सगळ्यात दीर्घकाळ चालली होती. जवळपास 34 वर्ष चालले. त्यांनी व्यायामासाठी बरेच मशीन बनवले जे जगात प्रसिद्ध होते. त्यावर एक होते वेट सिलेक्टर मशीन जे हेल्थ क्लबमध्ये वापरलं जाईल. जॅक यांच्या यशाचे रहस्य अगदी सोपे होते. त्यांनी आपला एक दिनक्रम बनवला होता ज्याला ते नियमितपणे पाळत असे. जॅक रोज सकाळी 2 तासांचा व्यायाम करत, त्यानंतर 1.5 तास ते वेट लिफ्टिंग करत आणि बाकीचा अर्धा तास पोहत असत किंवा चालत असत.
90 वर्षांचे असताना त्यांचं निधन झालं. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी आपला दिनक्रम पाळला. त्यांनी लिहिलेलं शेवटचं पुस्तक लिव्ह यंग फॉरएव्हर हे त्यांचं 11वं पुस्तक होतं. 90व्या वर्षी पुस्तक लिहिणं काही सोपी गोष्ट नाही. एवढेच नाही, एवढ्या म्हातार वयात वेट लिफ्टिंग करणं हे तर सुपर ह्युमन असल्यासारखं आहे. जॅक यांना माहिती होतं आपला फोकस नेमका कुठे ठेवायचा आहे आणि ही गोष्ट ते कधीच विसरले नाही. त्यांनी एक दिवस ही सुट्टी घेतली नाही. जर तुम्हाला ही जॅक यांच्यासारखे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायची आहे तर तुम्हाला तुमच्या गोलची सवय करून घ्यावी लागेल. 18 मिनिटाचं सिक्रेट जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंबणं सुरू केलं तर बघा आयुष्य कसं दिवसेंदिवस बहरत जातं आणि कसं तुमच्या गोलसाठी काम करणं तुमच्यासाठी काम नसून तुमची आवड बनून जाईल. कन्क्लुजन. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपला 18 मिनिटं खर्च करून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. घाईघाईत काही करण्याऐवजी थोडं थांबा, दीर्घ श्वास घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत आहेत त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. स्वतःच्या चुका मान्य करणे यात कोणता कमीपणा नाही. उलट असं केल्याने तुम्हाला सुधारण्यासाठी वाव मिळतो. ही स्वतःमध्ये बदल करण्याची एक पायरी आहे ज्यामुळे तुम्ही आणखीन चांगला विचार कराल आणि चांगलं काम कराल. तुम्ही हे देखील शिकलात रिॲक्शनवर ताबा कसा मिळवायचा जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य आपल्या नियंत्रणात ठेवू शकाल. तुमची प्रतिक्रिया तुमच्या भावनांवर कधीच अवलंबून नसावी. तुम्हाला तुमचे निर्णय घेताना हुशार होणे गरजेचे आहे आणि भले कितीही संकट येऊ द्या पण नेहमी योग्य ते पाऊल उचलले पाहिजे. आपण पाहिलं आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही 4 गोष्टींवर फोकस केले. पाहिजे ते म्हणजे तुमची ताकद, तुमची कमतरता, तुमचा वेगळेपणा आणि तुमची आवड किंवा तुमचे पॅशन. या पुस्तकात आपल्याला दरवर्षी 5 एरिया कव्हर करायची आहे. यातून आपण आपल्या गोल्सला कमी करायचे शिकलो. जर तुम्ही 5 पेक्षा जास्त गोष्टींवर फोकस कराल तर तुम्ही भरकटून जाल. म्हणून केवळ 5 गोल्स बनवा आणि 18 मिनिटाच्या सिक्रेटला फॉलो करून तुम्ही फोकस राहू शकता. येणारी डिस्ट्रॅक्शन सुद्धा दूर करू शकता.